नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तुमच्या कार्यालयातून बोगस रेशनिंग कार्ड मिळाले, त्यासाठी मी 4000 रुपये ऑनलाईन लाच दिली. सगळे पुरावे आहेत. तुम्ही अडचणीत येऊ शकता. आता हे प्रकरण मिटवून घ्यायचे असेल तर 10 लाख रुपये द्या, असा सज्जड दम थेट तहसीलदारांना देण्यात आला असल्याची दबक्या आवाजातली चर्चा खेड तहसीलदार कार्यालयात शुक्रवारी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी सुरू झाली. प्रसिद्धी माध्यमांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे प्रकरण गोपनीय असून पोलिसात तक्रार केली आहे, असे एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. यातील माहिती अशी की सन 2023-2024 मध्ये खेड तहसील कार्यालयातील तत्कालीन पुरवठा निरीक्षक अधिकारी गणेश रोकडे यांच्या कार्यकाळात एक रेशनिंग कार्ड देण्यात आले. ऑनलाईन प्रणाली तयार असताना ऑफलाईन पद्धतीने तेही 4000 रुपये घेऊन हे कार्ड एका व्यक्तीमार्फत लाभार्थीला देण्यात आले. तहसीलदारांकडे तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन 4000 रुपये देऊन हा प्रकार घडला. तसे मोबाईलवरून आलेले संदेश देखील तहसीलदारांना पाठवण्यात आले आणि ते सगळे प्रकरण मिटवून घ्यायचे असेल तर 10 लाख रुपयांची रक्कम मागण्यात आली आहे. पोलिसांकडे हे प्रकरण देण्यात आले असून त्यातील सत्यता पडताळून चुकीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तूर्त थेट तहसीलदारांकडे खंडणी वसूल करण्याच्या कथित प्रकाराच्या चर्चेने खेड तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.